लवकर नको मला जाऊ, उशीर होतो. उशीर झाला मला. फ्रेंच बीनची भाजी. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि मी आज सकाळी उठल्यानंतर अगोदर व्यायाम केला, प्राणायाम केलं, नंतर स्नान करून तुळशी मातेला जल अर्पण केलं आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे पनीर मसाला दादूच्या डब्यासाठी. इथं तयारी पण करून ठेवलेली आहे, मसाला भाजून ठेवलेला आहे, आता वाटायचंय आणि पटकन बनवायचं आहे. ब्रोकलीची भाजी, चिवळ्याची भाजी बनवायची आहे, बाजरीची भाकरी बनवायची आहे, एवढा स्वयंपाक बनवायचा आहे मला आज. त्याच्यामुळे मी सकाळी उठल्या व्यायाम केला. दादू म्हणला की मला आज उशीर जायचंय. म्हटलं ठीक आहे. सकाळी प्राणायाम झाला माझा, तुळशी मातेला जल अर्पण झालं, तर स्वयंपाकाला सुरुवात करते. आता 1.5 तास लागेल स्वयंपाकाला, तोपर्यंत थोडीशी देवपूजा वगैरे उरकून घेते. ओके, ठीक 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 છે. આવજો દાદુ. पंडितजी येलो डब्बा, आओ जाओ. पंडितजी आज काय विशेष? नवीन कपडे घातले तुम्ही आज? अहो मी म्हणत होते ते जुने कपडे आता रिटायर करा, त्यांना रिटायर करा. मेरी सुनी नहीं आपने. और अब नाही, मी सांगत नाही ना त्या दिवशी बरोबर नवीन घालते. मी ज्या दिवशी घाल म्हणते ना नवीन कपडे, चांगलं राहा, नीटनेटकं राहा, नाही रे ते. हा, मी जे बोलते तुम्ही ते उलट करता. मला काही म्हणत जाऊ नका. हा ठीक आहे. तुम्हाला उलट पंडितजी गुळण्या करतायत आता. पंडितजी तुम्हाला झाला काय त्रास आमच्यासारखा? नाही, पण मी आहे ना तुमच्यासारखा नाहीये. प्रिकॉशन घेताय का? मी डॉक्टर आहे स्वतः. हा, म्हणून अगोदरच गुळण्या करा. मी आधीच करतो सगळं मिठाच्या पाण्याने. ऑफिसला उशीर नाही होत का आता? डब्बा वगैरे सगळं नेऊन ठेवलंय, आवरून ठेवलंय. अचानक देण्यात आलं हे करायचं. अच्छा, करलो. गुळण्या करतो दुकान आले. बरं बरं. दही खाणं पण 2 दिवस झालं बंद केलं. काल दही खाल्लं ना नुसतं, आंबट होत ते जरा. भाकर चपाती खाल्ली, म्हणजे भाजी भाकर खायला पाहिजे ना, ती खाल्ली, नुसतं दहीच खाल्लं. काय झालं का काय माहिती. ठीक आहे, आवरा. चला येऊ का? उशीर आहे. तू ज्या दिवशी म्हणशील त्या दिवशी लवकर येईल. हा, असं होईल असं सांगतात ना. हो, ते बोललात ना, मी जे बोलते ते उलट होतं. मी आहे ना जरा निगेटिव्ह आहे राव. उशिरा येतो नाही, काय तर काम लागतं मला. काय दिवसभर ह्याचा विचार असतो का, ऑफिसचा आहे त्याचा, बाहेरचा सगळा विचार असतो. मी तुम्हाला माझा विचार कर म्हणत नाही. आप जानबूझ के करते देखो. तिकडे कॅमेरा ती बोलते मला जानबूझ के करते. अरे 25 वर्ष झाली लग्नाला, अशी म्हणते. 25 नाही हो, 23 वर्ष झालं. 23 वर्ष. मलाही माहिती की 25 का 23 काय. चल बाय. आओ जाओ. तेजस्वी नादितमस्तो महाविशावहे ओम शांती. मणा आज एकटा जेवण करतोय आणि मी सुद्धा आज एकटी जेवण करणार आहे. मणा पण चाललेला आहे त्या कॉलेजला जेवण करून. पटकन चाललो, पटकन. हांजी पटकन. अच्छा, खालो. पनीर आणि मटर. मग पनीर मसाला दिलाय बेटा. दादूने पण डब्याला घेऊन गेला भरपूर. मस्त आहे ना, खालो खालो. मी माझ्यासाठी चिवळ्याची भाजी बनवत आहे. ती शिजती आहे, ती शिजल्यानंतर मग मी जेवण करणार आहे. जी चला, दूध पण आलेलं आहे. आज 1.5 लिटर दिलेलं आहे दूधवाल्याने आमच्या. ठीक आहे, इथं ठेवून देते, थोड्या वेळाने गरम करते. म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. जेवण केलं, डबा घेतला, चालला. पंडितजी जेवण केलं, डबा घेतला, गेले. दादूने फक्त डबा घेऊन गेलेला आहे. आणि आज घरात एवढी काम आहेत ना, ती सगळी मला एकटीला करायची आहे. काय करणार? तो नाही बाबा, आला तर थकून येतो आणि तो खुर्ची जाऊन बसतो लॅपटॉप चालू करून. आज सगळे काम आहेत. गहू दळायचे आहेत, पुन्हा मला संध्याकाळी बाहेर जायचं आहे. आज माझी हे होणार, क्या होने वाला है, वाट लागणार. बेहाल होने वाली हूँ मैं बेटा. अभी तक खाना नहीं खाया, 10:30 बज गए. चिकळाची भाजी शिजती ना म्हणून थांबले. लवकर ये. अजय पुत्र
चिगळाची भाजी शिजली का नाही बघते. वा, शिजल्यासारखी वाटते. मी आता जेवण करत आहे. तुम्ही पण या जेवणामध्ये चिगळाची भाजी आहे, भाकरी आणि थोडीशी रोटी. ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा भाग्यत्वा न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं आणि मी आता कामाची सुरुवात झाडू मारण्यापासून करते. चला तर मग आजची दुपारपर्यंतची माझी सगळे कामं संपलेली आहेत. संध्याकाळची वेगळी असतात, संध्याकाळी थोडीशी कामं कमी असतात. मग मी आता थोडा वेळ श्री रामचरित मानस वाचत बसते. भाभी आलेले आहेत गप्पा मारायला. खाना हो गया भाभी? गप्पे मारने के लिए आई हूँ. अभी चाय बनाओ कि कॉफी बनाओ? कुछ भी मत बनाओ. क्यों? अभी सब खा पी के हो गया. नहीं, आज चाय बनाएंगे मस्त इलायची वाली थोड़ी देर में. लो भाभी चाय बनाई आज, और बड़ी वाली ले लेना. मुझे वैसे भी चाय नहीं पीनी, बड़ी वाली ले लेना. नहीं 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 नहीं, ये बड़ी वाली. बताओ कैसी बनी भाभी चाय? अच्छी बनी. ये हमेशा नाम रखते मेरी चाय को, बोलते चाय बनाती नहीं अच्छी. इलायची का फ्लेवर आ रहा है ना? मस्त लगे. आजी पण आलेल्या आहेत बऱ्याच दिवसातून. जेवण स्वरालीची वाट बघताय. बरे का मावशी? बरे का? आजीचे टॉप्स खूप छान आहेत. कानातले छान आहेत आजीचे. आजी पण छान आहे. हा, आजीने जोक केला. आजी म्हणतात मी दात पडके. करा जेवण, करा जेवण. सगळेजण चालले आता. बाय बाय. मेरा लबाड़ बच्चा आ गया. हाँ जी आओ. चप्पल बाहेर काढायची, उचलून आत आणून ठेवायची शिस्तीत. मी सगळे माती माती होती, चप्पल घालून आतमध्ये येतोस. आई समझ बात की, गंदे हात मत लगा. हात पैर धोले. कॉलेजवरून आल्यानंतर मनाला काम दिलेलं आहे कपडे सुकायला टाकायचं. अच्छे से डालो बेटा, अच्छे से प्यार से. अरे सुकलेले कपडे पण घड्या घाल. एवढा मोठा ढीग लावलेला आहे मनाने इथं. आता 1 तासभर श्रीरामचरित मानस वाचत बसते आणि त्याच्यानंतर मग लवकर स्वयंपाक करून बाहेर जायचं आहे. आणि हळदी कुंकू पण आहे, तिकडे पण जायचं आहे. तयार होऊनच झालं बाहेर जायचं. झोपणार आहे तू झोप बेटा, मैं नहीं सोने वाली. आता वाजले 4. 1 तासभर श्रीरामचरित मानस वाचते, वाजतील 5. त्यानंतर मी आवरायला घेते. दादू आलेला आहे, थका हारा बेचारा. धन्यवाद धन्यवाद ये उठा के अंदर लाने के लिए. दादू कॉलेजवरून आलेला आहे आणि स्वतःसाठी आता पोहे बनवून खातोय. चला, हे काम झालं दळण दळायचं. संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे माझा आणि मी संध्याकाळ स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे फ्रेंच बीन्सची भाजी आणि 2 भाकरी. आता मी आवरून घेते पटकन. मी तयार झालेली आहे आणि चाललेली आहे बाहेर. आणि आज 2-3 ठिकाणी हळदी कुंकू पण आहे, त्याच्यामुळे मी साडी घालून चाललेली आहे. आपण भेटूया थोड्या वेळाने. ताई माझी वाट बघत थांबलेले आहेत. विमान चालवलेलं, सारखी विमानं जातात. उशीर झाला मला. चला बरं ना ताई. आम्ही मगरताईंकडे आलेलो हळदी कुंकाला. या ताईंचा हळदी कुंकू आहे आज.
ताईनी वाण म्हणून हे दिलेलं आहे. धन्यवाद ताई. बरं आता आम्ही निघतो, उशीर झालेला आहे, घरी जेवण पण करायचं आहे. मी आलेली आहे आता आणि आता आम्ही जेवण करतो. फोडणीची सुद्धा आलेली आहेत. फोडणीची कैसे हो आप? मी ठीकच असते. ठीकच असतो ऑलवेज. मला कळलं तुला चक्कर आली ती. हो, आज मला ना भयंकर चक्कर आलेली, जबरदस्त. मला काय कळालंच नाही शरीर. आणि मी बेडवरती म्हणजे अशी थोडी थोडी चक्कर येत होती मला. मी बेडवरती जाऊन पडल्यानंतर मला असं वाटलं की संपलं आता, आपण जाणेवाले आता वरचं तिकीट काढलं आपलं, झालं असं वाटलं मला. श्वास घेता राहिला क्षणाभरात, मला असं खूप त्रास झाला, श्वासच घेता येईल. आणि मनुष्य म्हणलं अरे मला काही दिसत नाहीये. नंतर मनुष्य म्हणतो आई तुझे डोळे बंद, तुला कसं दिसणार? तुला चक्कर आली, तुला बीपी लो झालता. काय ते झालं म्हणून मग मी आईला गुळ आणि पाणी दिले. चक्कर उठत नाही मला ना काहीच सुचत नाही. अरे मी आईला असं करतो, आई म्हणते मी थांब, दुखतय, हात दुखतय. डोकं दुखत होतं. त्याच्यानंतर ना मी व्यवस्थित झाले. एक किती 2-4 मिनिटाच हे 2-4 मिनिटामध्येच एवढं झालं. त्याच्यानंतर मिरगी मी सारखं म्हणजे तुला मिरगी आली का मिरगी आज मला चालली. काय करायचं असं होत असतं कधी कधी. आता आम्ही जेवण करून घेतो, तुम्ही पण या जेवण करायला. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावर तुमचं खूप खूप धन्यवाद.